नमस्कार. बी भाग 2 राज्यशास्त्र यामध्ये आपण पेपर नंबर 4 भारतीय राजकीय विचारवंत भाग 1 या पेपरमधील पहिले प्रकरण कौटिल्य पाहत आहोत. या प्रकरणातील राज्याचे स्वरूप, राज्याची निर्मिती असेल, राज्याचा सप्तांग सिद्धांत असेल, हा भाग पाहिलेला आहे. यानंतर याच प्रकरणातील दुसरा भाग येतो तो म्हणजे राजा व त्याचे प्रशासन. यामध्ये राजाची कार्ये, त्याचप्रमाणे राजाची दिनचर्या, तसेच राजाची कर्तव्य, राज्याचा युवराज आणि अमात्यांची नेमणूक, हेर व्यवस्था यामधील हेरांचे प्रकार हा भाग पाहिलेला आहे. कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये पहिल्या प्रकरणाच्या अधिकरणाच्या 11 ते 14 मध्ये हेर व्यवस्था स्पष्ट करून हेर व्यवस्थेचे 2 प्रकार सांगितलेले आहेत: स्थायिक हेर आणि फिरते हेर. स्थायिक हेरांनी एखाद्या विशिष्ट ठिकाणी राहून त्या ठिकाणी एखादं विशिष्ट कार्य करीत हेर व्यवस्थेचं कार्य करायचं आहे. त्यामध्ये काप्टिक हेर, उदास्थित हेर, ग्रहपतिक व्यंजन हेर, वैदेहक व्यंजन हेर आणि तापस व्यंजन हेर अशा प्रकारे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. विद्यार्थ्यांनी शिकत असताना हेर व्यवस्थेचं कार्य करायचं आहे. एखादा उदास्थित हेर म्हणजे एखाद्याने संन्यासत्व घेतलेलं आहे परंतु संन्यासत्व सोडून दिलेलं आहे, अशा उदास्त व्यक्तीने संन्यासांच्या सानिध्यात जाऊन एखादा व्यापार, शेती, पशुपालन एखादा असा व्यवसाय करून हेरगिरीचं व्यवसाय करायचा आहे, हेरगिरीचं कार्य करायचं आहे. तसेच शेती व्यवसाय करणारा बुद्धिमान शुद्ध आचरणाचा शेतकरी निवडून शेतकरी वेशामध्ये त्याने हेरगिरीचं कार्य करायचं आहे. त्याचप्रमाणे व्यापारी व्यवसायामधील एखादा हुशार बुद्धिमान व्यक्तीने व्यापार करत असताना हेरगिरीचं कार्य करायचं आहे. तसंच तापसव्यंजन हेर म्हणजे जटाधारी, मुंडन केलेली तपस्वी अशा व्यक्तीने संन्यासी लोकांच्या सानिध्यात जाऊन त्यांना भोजन देऊन माहिती गोळा करून राजाला गुप्त माहिती पोचवावी, अशी तापस्वी हेर, असे स्थायिक हेर या ठिकाणी आपण पाठीमागच्या तासाला पाहिले नाहीत. तर फिरते हेर, त्यामध्ये सत्री हेर, एखादी कला, जादूटोणा असेल किंवा भविष्य सांगण्याची कला असेल, हस्तरेषा सांगण्याची कला असेल, अशा व्यक्तीने एखादा या कलेच्या आधारे लोकांच्या सानिध्यात जाऊन त्या ठिकाणी राजा आणि राज्यासंबंधीची माहिती असेल त्यासंबंधी हेर व्यवस्थेचं कार्य करायचं आहे. तीक्ष्ण हेर म्हणजे प्राणाची पर्वा न करणारा, एखाद्या संपत्तीसाठी हत्ती आणि वाघाशी, सिंहाशी लढण्याची क्षमता असलेला हेर होय. त्याने जीवाची पर्वा न करता वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्या स्वतःच्या राज्यासाठी त्या ठिकाणी हेर व्यवस्थेचं कार्य करायचं आहे. रसद हेर हे आपल्या बांधवाविषयी प्रेम नसणारे, कोणत्याही व्यक्तीला विष देणारे हेर म्हणून त्या ठिकाणी कार्य करायचं आहे. वज्रिका किंवा भिक्षुक हेर, भिक्षुकधारी व्यक्तीने एखाद्या विधवा किंवा मुंडन केलेल्या भिक्षुक स्त्रीने उपजीविकेचे साधन हवे असते अशा स्त्रीने त्या ठिकाणी मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या
घरापर्यंत जाऊन त्या ठिकाणी हेर व्यवस्थेचं कार्य करावं. अशा प्रकारे वेगवेगळ्या हेरांची प्रकार यामध्ये आपण कौटिल्याचे यापूर्वीच्या तासाला पाहिले आहेत. यानंतर हेरांचे कार्य काय? कौटिल्याच्या मते राजा स्थायिक व फिरते हेराकडून पुढील प्रकारच्या कार्याची अपेक्षा करीत असतो. त्यामध्ये पहिला आकडा समाहर्ता म्हणजे महसूल अधिकाऱ्याने हेरामार्फत नगरातील गुन्हेगार शोधून गुन्हेगारांचे निर्मूलन करणे. म्हणजे महसूल अधिकाऱ्यांनी महसूल अधिकाऱ्यांनी नगरातील हेरगिरांच्या मार्फत गुन्हेगारांचा शोध घ्यायचा, हे कार्य त्या ठिकाणी पहिलं कार्य. दुसरं, राजाच्या मंत्रिपरिषदेतील मंत्री व वरिष्ठ अधिकारी राजाशी एकनिष्ठ किंवा राजनिष्ठ आहेत किंवा नाहीत याविषयी गुप्त माहिती मिळवण्याचे कार्य हेरांच्याकडून केले जाते. स्वार्थी, गर्विष्ठ, भित्रे, रागीट स्वभावाचे मंत्री व अधिकारी राजद्रोह करून परकीयांना कसे फितूर होत असतात यासंबंधीची माहिती मिळवणे. म्हणजे मंत्री आणि अधिकारी वर्ग यांनी फितुरी करू नये यासंबंधीची हेरगिरीची माहिती त्या ठिकाणी मिळवणं, त्यासंबंधी माहिती घेऊन राजाला देण्याचे कार्य हेरांनी करावं. तिसरं कार्य, कौटिल्याच्या मते राज्यातील अमात्य अधिकारी द्रव्यांचा अपहार करतात का, संपत्तीचा अपहार करतात का, भ्रष्टाचार कसा करतात आणि परराज्यात द्रव्य कसे ठेवतात यासंबंधीची माहिती गुप्त हेरांच्याकडून घ्यावी लागते. आपण पाहतोय सध्या आपण आपल्या देशातील काही श्रीमंत किंवा राजकारणी लोकांचं स्वित्झर्लंडच्या बँकेत खातं आहे अशी चर्चा आहे. तशा प्रकारे प्राचीन कालखंडामध्ये, कौटिल्याच्या कालखंडामध्ये जे काही अमात्य असतील, अधिकारी वर्ग असतील, द्रव्याचा म्हणजे संपत्तीचा अपहार करतात का आणि दुसऱ्या देशामध्ये तो ठेवतात का याची माहिती गुप्तहेरांच्या मार्फत मिळवण्याचे कार्य राजा करतो आणि त्या दृष्टिकोनातून हेरांनी ते कार्य करावं अशी अपेक्षा कौटिल्याची आहे. चौथं कार्य म्हणजे अमात्यांची, मंत्र्यांची परीक्षा घेण्यासाठी हेरामार्फत त्यांना धर्म, अर्थ, भय व प्रेम अशी प्रलोभने किंवा आमिषे दाखवून त्यांची राजनिष्ठा तपासणे. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आमिषे दाखवायचे आहेत. संपत्तीचा आमिष असेल, भीतीचा आमिष असेल, कर्तव्याचा आमिष असेल, प्रेमाचा आमिष असेल, असे वेगवेगळे आमिष दाखवायचे आणि त्यांच्याकडून राजा आणि राज्याविरुद्ध काही कृती घडते का यासंबंधी माहिती घेणं, ते त्यांची राजनिष्ठा तपासणं, ते राजानिष्ठ आहेत की नाही हे तपासणं, हे कार्य कौटिल्य म्हणतो हेराने करावं अशी कौटिल्याची अपेक्षा आहे. पाचवं कार्य, राजाला आपल्या भोवती असणाऱ्या राजद्रोही अधिकाऱ्यावर सरळ कारवाई करता येत नसेल तर गुप्तहेरांच्या मार्फत त्यांना शोधून काढावे आणि त्यांना देहांतासारखी कठोर शिक्षा द्यावी. जे राजाच्या जवळ असणाऱ्या व्यक्तींना डायरेक्ट राजा काही करू शकत नसेल तर हेरांच्या मार्फत त्यांच्यावरती माहिती घ्यावी त्यांची आणि त्यांच्यावरती कारवाई करावी असं कौटिल्याचं मत आहे आणि ते हेरांनी कार्य करावं अशी अपेक्षा आहे. ज्याप्रमाणे अधिकारी वर्ग असेल, मंत्री असतील, यांच्याप्रमाणेच सैन्यातील सेना अधिकारी यांचा सुद्धा राजाने हेरांच्या मार्फत त्यांची निष्ठा तपासावी. वेळोवेळी ही निष्ठा तपासून पाहण्याचे कार्य हेरांच्या मार्फत करावं आणि हेरांनी ते कार्य करावं. सेना अधिकारी जर या ठिकाणी राजद्रोह करत असेल, राजाच्या विरोधी कृती करत असेल तर त्याची माहिती घेणं आवश्यक आहे. कारण संपूर्ण राज्याचं सैन्य ह्या सेनाधिकाऱ्याच्या हाती असतं आणि त्यामुळं सेनाधिकाऱ्याची निष्ठा तपासण्याचे कार्य राजाने करावं अशी भूमिका कौटिल्याची आहे.
सातवं जे कार्य हेरांचं आहे ते म्हणजे पुत्राला वाम मार्गापासून परावृत्त करण्यासाठी हेरांचे वापर करावा. जे राजपुत्र हा भविष्यातील राज्याचा राजा आहे आणि तो जर वाईट मार्गाला लागला, वाईट कृती करू लागला, तर त्याचा परिणाम राज्यावरती होत असतो आणि त्यामुळे तो वाईट मार्गाला लागणार नाही. त्याला त्यापासून एखादा लागला असेल तर त्याला त्यापासून परावृत्त करण्यासाठी हेरांचा वापर कौटिल्य म्हणतो. राजपुत्राच्या वर्तनातील दोष घालवावेत. जर राजपुत्र सुधारणेपलीकडे गेला असेल तर राजाने हेरांच्या मार्फत त्याला ठार करावे. गुप्तहेराकडून अशा युवराजावर विष प्रयोग करावा. जे कठोर भूमिका घेण्याचे कार्यसुद्धा कौटिल्याने राजाला सांगितलेले आहे की राजाने आपला जर राजपुत्र सुधारण्याच्या पलीकडे गेला असेल, अयोग्य मार्गाला लागला असेल आणि तो सुधरू शकत नसेल तर त्याला गुप्तहेरांच्या मार्फत विष देऊन ठार मारावे. अशा प्रकारची कठोर भूमिका कौटिल्याने सांगितलेली आहे. आठवं जे कार्य आहे ते म्हणजे राजाने आपल्या व्यक्तिगत सुरक्षिततेसाठी हेरांची व्यवस्था करावी. म्हणजे राजाचे शारीरिक आणि मानसिक संरक्षण व्हावं. एखाद्या शत्रू व्यक्तीकडून, शत्रू राष्ट्राकडून किंवा आपल्या नातलगांच्याकडून राजाच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये. त्याला स्वकीय हितशत्रू म्हणता येईल की त्यांच्याकडून राजाच्या जीविताला धोका आहे का याची माहिती घेणं, त्याचा शोध घेण्याचे कार्य हेरांनी करावं. अंतपुरामध्ये सुद्धा राजाला धोका असू शकतो, राणीकडून किंवा राजपुत्राकडून राजाच्या जीविताला धोका असू शकतो. तेव्हा असा धोका शोधून काढण्याचे कार्य हेर करीत असतात. ते कार्य हेरांनी करावं असं कौटिल्याचं मत आहे. नववं जे कार्य आहे ते म्हणजे राज्यातील मंत्रिमंडळाकडून जे निर्णय घेतले जातात ते गोपनीय ठेवावे लागतात. आज सुद्धा आपण पाहतो की मंत्रिमंडळाला मंत्रिपदाची शपथ घेत असताना गोपनीयतेची शपथ घ्यावी लागते. प्राचीन काळामध्ये सुद्धा कौटिल्याने या संबंधीची भूमिका घेतली की राजाने किंवा जे काही अमात्यांच्या मंत्रिमंडळामध्ये जे काही निर्णय होत असतात त्याची गोपनीयता ठेवावी लागते. कोणताही मंत्री भेदभाव निर्माण झाल्यामुळे योजना इतरांना कळणार नाहीत या संबंधीची भूमिका जर पाळत नसेल तर त्याची हेरव्यवस्था घेणं, हेरव्यवस्थेकडून माहिती घेणं हे कार्य राजाने करावं आणि त्यासंबंधीची माहिती मिळवण्याचं. एखादा मंत्री, अमात्य गोपनीय माहिती जर दुसऱ्याला पुरवत असेल तर त्याची माहिती हेरव्यवस्थेने घ्यावी आणि ती राजाला कळवावी. ही भूमिका कौटिल्याने स्पष्ट केलेली आहे. परराष्ट्र नीतीमध्ये भेद नीतीला महत्त्वाचं स्थान आहे. म्हणजे मतभेद निर्माण करणं, शत्रू राज्यात भेदभाव निर्माण करणं, दुही निर्माण करणं, यासाठी हेरांनी कार्य करावं किंवा राजाने हेरांची मदत घ्यावी अशी भूमिका कौटिल्याने स्पष्ट केलेली आहे. 11वे जे कार्य आहे ते म्हणजे शत्रू पक्षाकडून जे परकीय हेर राज्यात येतात, म्हणजे ज्याप्रमाणे आपले हेर दुसऱ्या राज्यात जातात तसेच दुसऱ्या राज्याचे गुप्त हेर आपल्या राज्यात येतात, त्यांची माहिती काढून त्यांचा बंदोबस्त करण्याचे कार्य करण्यासाठी हेरांची नेमणूक करावी. काही वेळा नियुक्त केलेले हेरच फितूर होण्याचा संभव असतो. म्हणजे आपण नेमणूक केलेले हेर जर आपल्या विरुद्ध फितुरी करत असेल तर त्यांचा बंदोबस्त करणं, याची माहिती घेणं हे गरजेचं आहे. तेव्हा हेरांच्या कामगिरीवर देखरेख ठेवण्यासाठी दुसऱ्या हेरांची नियुक्ती करावी. राजाने एकच गुप्त काम अनेक वेगवेगळ्या 3 हेरांना एकाच वेळी द्यावे. तिघांची माहिती समान असेल तरच त्याच्यावर विश्वास ठेवावा. जे माहिती समान असेल तरच त्याची खातरजमा करावी ही भूमिका त्या ठिकाणी कौटिल्याने राजाला सांगितलेली आहे. 12वं जे कार्य आहे ते म्हणजे परराष्ट्रात जाणाऱ्या राजदूतांना स्वतः गुप्तहेर म्हणून काम करावं. म्हणजे एखाद्याची नेमणूक केली असेल आणि तो दुसऱ्याकडून माहिती घेऊन जर राजाला पुरवत असेल तर ते चुकीचं आहे. त्या गुप्तहेराने स्वतः माहिती घ्यावी, कारण दुसऱ्याने दिलेली माहिती योग्य असेलच याची खात्री नाही, त्यासाठी स्वतः माहिती घ्यावी. त्यासाठी राजदूताने
मद्य व मदिराक्षी यापासून अलिप्त राहावं, म्हणजे दारू आणि बाई या घटकांच्यापासून अलिप्त राहावं आणि या माध्यमांचा वापर करून शत्रू राज्याची माहिती गुप्त पद्धतीने काढून घ्यावी, ही भूमिका कौटिल्याने हेरांच्या बाबतीत व्यक्त केली आहे की यांनी या ठिकाणी स्वतःचं काम स्वतः केलं पाहिजे. दारू आणि स्त्री यापासून अलिप्त राहून वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून शत्रू राज्याची माहिती गुप्त पद्धतीने घेण्याचे कार्य हेरांनी करावं असं कौटिल्याचं मत आहे. 13वं जे कार्य आहे ते म्हणजे कौटिल्यांच्या मते राजाने युद्धासाठी हेर यंत्रणेचा फायदा करून घ्यावा. जे युद्ध करायचं असेल तर हेरांच्या मार्फत कडील सैन्य किती आहे, त्यांच्याकडे शस्त्रास्त्र किती आहेत, अन्नधान्याचा साठा किती आहे, तो कोठे आहे, द्रव्य त्यांच्याकडे किती आहे यांची माहिती घ्यावी आणि त्याद्वारे आपल्या युद्ध यंत्रणाचा उभारणी करावी. शत्रूच्या सैन्यात घबराट किंवा बेबनाव निर्माण करण्यासाठी पद्धतीने वापर करावा. जे सैन्यातच घबराट निर्माण झाली तर ते लढू शकत नाहीत. या भूमिकेतून सैन्यामध्ये घबराट निर्माण करणं, बेबनाव निर्माण करणं अशा प्रकारची भूमिका निर्माण करण्याचे कार्य हेरांनी करावं असं कौटिल्याचं मत आहे. 14वं जे कार्य आहे ते राजाने हेरामार्फत प्रजाजनाविषयी जे जनतेविषयी माहिती मिळवावी. प्रजा राजाशी एकनिष्ठ आहे किंवा नाही, तसेच प्रजेतील राजद्रोही शोधून काढणं, कारण राजाच्या विरोधात जर प्रजाच गेली तर त्या ठिकाणी राज्यकारभार करणं अशक्य होतं आणि त्यामुळे प्रजेविषयी माहिती मिळवण्याचे कार्य हेरांनी करावं. प्रजा राजाशी एकनिष्ठ आहे किंवा नाही, तसेच प्रजेत राजद्रोह कोण करत असेल तर त्याची माहिती काढणं, अशा महत्त्वाच्या कामगिरी हेरांच्यावर सोपवलेल्या आहे. कौटिल्याच्या मते राज्याच्या संरक्षणासाठी हेर व्यवस्था आवश्यक व महत्त्वाची असते. शत्रू राज्यापेक्षा प्रजेचे संरक्षण करण्यासाठी राजाला नेहमी दक्ष, जागरूक व जबाबदार राहावे लागते. अर्थात त्यासाठी राजनिष्ठ, कर्तव्यनिष्ठ व हुशार हेरांची नियुक्ती करणे हे राजाचे महत्त्वाचे कार्य मानलं जातं. भक्कम, स्थिर व आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी राजाने आपली हेर व्यवस्था उत्तम प्रकारे ठेवली पाहिजे असं कौटिल्याचं मत आहे. अशा प्रकारे आपल्याला विविध हेर व्यवस्थेची कार्ये जी कौटिल्याने सांगितले आहेत ते आपल्याला या ठिकाणी सांगता येतात. हेर व्यवस्था त्याच्यामध्ये असलेले 2 प्रकार, स्थायिक हेर आणि फिरते हेर आणि हेर व्यवस्थेची कार्ये, हा भाग या ठिकाणी संपतोय. या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू.